उपस्थित सर्वच गोविंदा आणि गोपिका यांचं विशेष स्वागत. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विशेष हा संघ, विशेष ही चर्चा, हे विवेचन आज या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण जन्माष्टमी ही कधी पूर्ण होईल? खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण जन्माष्टमी ही कंसवधाने पूर्ण होईल. कंसवध पूर्ण होण्यासाठी श्रीकृष्णांचा पुन्हा जन्म झाला पाहिजे. हे जे काय बाहेर कंसाचा वध आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म आहे, हा आतमध्ये झाला पाहिजे. जशी ही सृष्टी पंचतत्वांनी निर्मित आहे, त्याच पद्धतीने ही सृष्टी ही याच पंचतत्वांनी निर्मित आहे. आणि या पंचतत्वाने निर्मित असलेल्या सृष्टीमध्येही श्रीकृष्णांचा जन्म हा खऱ्या अर्थाने झाला पाहिजे. तर या सृष्टीमध्ये असणाऱ्या कंसाचा वध होईल. प्रत्येक वर्षी कंसाचा वध, प्रत्येक वर्षी रावण दहन हे होतच, मात्र ते पुन्हा पुन्हा आतमध्ये निर्माणही होते. आज आपल्या आतमध्ये, अंतःकरणामध्ये श्रीकृष्णाचा जन्म खऱ्या अर्थाने झाला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आतमध्ये निर्माण झालेल्या कंसाचा वध होईल. आतमध्ये सर्व काय आहे. कंसही आहे, श्रीकृष्णही आहे, देवकीही आहे, वसुदेव आहे, यशोदा आहे, सर्वजण आतमध्ये आहेत. कंस यांचे जे बहीण आणि भाऊ होते, यामधील देवकी ही त्यांची एक बहीण. यादव कुळातील वसुदेव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आपली प्रिय बहीण आणि प्रिय दाजी, त्यांच्या बहिणीचे पती यांना ते माहेरी सोडायला चालले होते त्यांच्या रथातून. स्वतः एवढी देवकी त्यांची प्रिय बहीण होती. मग ज्यावेळेस ते त्यांना घेऊन जात होते, घेऊन जात असताना अचानक त्यांना आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीमधून त्यांना समजलं, देवकी आणि वसुदेव यांचा जो 8वा पुत्र आहे, हा पुत्र कंसाचा वध करेल, कंसाला नष्ट करेल. ज्यावेळेस हे कंसाला समजलं, त्यावेळेस लगेच कंसाने तलवार बाहेर काढली, शस्त्र हातामध्ये पकडलं आणि देवकीला ठार करणार. एवढ्यात वसुदेव, देवकीचे पती, कंसाचे दाजी यांनी त्यांना विनंती केली, हात जोडले आणि सांगितलं, तुम्ही देवकीला मारू नका, देवकीची हत्या करू नका. हवं तर आम्ही तुमच्याजवळ थांबू, आम्ही मुलं जन्माला घालणार नाही, किंवा झालेली सर्व मुलं तुम्ही त्यांना नष्ट करा, त्यांना मारा, पण कृपा करून हिला मारू नका. कंसाने थोडासा विचार केला, थोडा वेळ थांबला आणि त्या दोघांना घेतलं आणि तो पुन्हा राज्यामध्ये आला. राज्यामध्ये आल्यानंतर राज्यातील जो कारागृह होता, त्या कारागृहामध्ये स्वतःच्या प्रिय बहिणीला आणि दाजीला त्यांनी बंदिस्त केलं. त्या कारागृहामध्ये त्यांच्या हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, आणि कैद्याचं जीवन त्यांना ते देऊ लागले. पहिली मुलगी झाली, पहिलं बाळ जन्माला आलं, त्या बाळाचा त्यांनी वध केला. दुसरं जन्माला आले बाळ, मुलगीच होती, तिचाही वध. तिसरे, चौथे, पाचवे, 6वे, 7वे प्रत्येकाचा त्यांनी वध केला. 8वे पुत्र
8वे पुत्र ज्यावेळेस जन्माला आले, ज्यावेळेस 8व्या पुत्राचा जन्म झाला, त्यावेळेस काय झालं हे आम्हाला सर्वांना माहित आहे. ज्यावेळेस 8व्या पुत्राचा जन्म झाला त्यावेळेस हातातील साखळदंड हे गळून पडले. ज्यावेळेस 8व्या पुत्राचा जन्म झाला त्यावेळेस जेलचे, कारागृहाचे दरवाजे उघडले गेले. ज्यावेळेस 8व्या पुत्राचा जन्म झाला त्यावेळेस जे काय झालं ते सर्व तुम्हाला माहित आहे. मग जर आपल्या आतमध्ये, अंतःकरणामध्ये याच 8व्या पुत्राचा जन्म झाला, याच भगवंताचा जर जन्म झाला, हाच श्रीकृष्ण आतमध्ये जर जन्माला आला, जो आहे फक्त परत बाजूला करायची, आतमध्ये आहे याची जर जाणीव झाली तर आपल्याही कारागृहाचे दरवाजे उघडले जातील. उपस्थित या पृथ्वीवरील भरपूर लोक या कारागृहामध्ये जेवून जगतात. कोणत्या कारागृहामध्ये? जीवन दुःखी आहे, आमच्या जीवनामध्ये फक्त दुःख आहे, अशांती आहे, आमच्या जीवनामध्ये काहीही चांगलं नाही. या ज्या कारागृहामध्ये लोक जीवन जगत आहेत, या कारागृहाचे दरवाजे उघडले जातील. कधी? जर श्रीकृष्णाचा जन्म तुमच्या आतमध्ये झाला तर. बरं, एवढ्यावरच थांबेल का? हातातील बेड्या निष्ठून जातील, निघून पडतील. कोणत्या बेड्या? नकारात्मक विचारांच्या बेड्या. हातामध्ये ज्या नकारात्मक विचारांच्या बेड्या आहेत, ह्या नकारात्मक विचारांच्या बेड्या, हे साखळदंड हे निघून पडतील. श्रीकृष्णाचा फक्त जन्म होऊ द्या. ठीक आहे, श्रीकृष्णाचा जन्म झाला, वसुदेव उठले. वसुदेव उठण्याआधी त्यांना एक माहिती भेटली. ईश्वरी व्यवस्थेतून त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. मथुरेमध्ये एक मुलगी जन्माला आलेली आहे. हा जो तुझा पुत्र आहे, हा इथून घेऊन जा आणि तो यशोदा मातेच्या जवळ ठेव. आणि यशोदा मातेची जी पुत्री आहे ती घेऊन ये आणि ती देवकी जवळ ठेव. यानं काय होईल? याने कंसाचा वध होईल, कंसाचा नाश होईल आणि कंसाच्या अन्यायाखाली, अत्याचाराखाली जे जगणारी लोक आहेत यातून मुक्त होतील. ते आनंदी जीवन जगतील, स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगतील. त्यावेळेस झालेल्या आकाशवाणी झालेल्या भेटलेल्या माहितीप्रमाणे वसुदेवने पाहिलं मुलाकडे, हातामध्ये घेतलं. जेलचे दरवाजे, कैदखान्याचे दरवाजे उघडले गेले, हातातले साखळदंड गळून खाली पडले. त्यांना एका टोपलीमध्ये ठेवलं आणि बाहेर पडले. सगळं शांत वातावरण आहे. जेलमधून बाहेर पडले, कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पाऊस पडत होता. त्या पावसालाही थांबावं लागलं. थोड्या वेळापर्यंत त्या पावसाला थांबावं लागलं. तिथून कसे तरी पुढे गेले तर दुतर्फा नदी भरून वाहत आहे. अकराळ विकराळ त्या नदीचं पूर्ण ते पूर, मोठा महापूर, ज्यामधून वसुदेव कसे पुढे गेले. हे महापूर जे वसुदेवांच्या वाटेला आले, ते महापूर आपल्या लोकांच्या वाटेला येतात. जोपर्यंत गळ्यापर्यंत पाणी होतं, नाकापर्यंत पाणी आलं, त्यानंतर जो अजून वरून पाऊस पडत आहे, जो बाळाला पाऊस लागत आहे, यासाठी शेषनागाने सावली बनवली.
आणि श्रीकृष्णाला लागणाऱ्या पावसापासून त्यांचं रक्षण केलं. हा शेषनाग हा 6 फणी शेषनाग आहे. जर हा श्रीकृष्ण आपल्या आतमध्ये जन्माला आला तर आपल्याला खाणार नाही, चावणार नाही, तो आपल्यालाही सावली देईल, आपली तो छत्रछाया बनू शकतो. हे 6 नाग कोणते आहेत? हे काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर. यातून जे लोक एक दयनीय जीवन जगत आहेत, यातून जी ऊर्जा नष्ट होत आहे, ऊर्जा व्यर्थ जात आहे, श्रीकृष्णाच्या आपल्या आतमध्ये जन्म झाल्यानंतर ही ऊर्जा शेष नागाप्रमाणे तुम्हाला रक्षण करेल, चावणार नाही, तुम्हाला मारणार नाही. जो पाऊस पडतो हा पडणारा पाऊस तुम्हाला वाचवेल. श्रीकृष्णावरती जो पडणारा पाऊस आहे असाच पाऊस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये छोट्या मोठ्या संकटावरून आपल्यावर पडत असतो. चिडचिड, राग, क्रोध हे होत असतं आपल्या जीवनामध्ये. त्यावेळेस हा श्रीकृष्ण जन्माला येईल, त्यावेळेस शेषनाग त्यापासून रक्षण करेल. शेषनाग कोण आहे? हे 6 रिपू आहेत, 6 फणी नाग आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, ईर्ष्या. यातून आपलं रक्षण होईल. जो महापूर वसुदेवांच्या वाट्याला आला, पुढे आला, तो महापूर अशी मोठमोठे संकटे आपल्याही जीवनात येतात. तिथून पुढे चालत 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 गेले, पाणी नाकापर्यंत आलं, तोंडापर्यंत आलं. श्रीकृष्णाच्या फक्त पायाचा स्पर्श त्या नदीला झाला. त्या नदीने वसुदेवांना रस्ता दिला. वसुदेव पुढे गेले. आपल्या जीवनामध्ये असे वेगवेगळे संकट येतात. आपल्या जीवनामध्ये अशी वेगवेगळे संकट येत असतात, वेगवेगळे संकट येतात, मोठी मोठी संकट असतात. जो स्पर्श श्रीकृष्णाच्या पायाचा होता तो स्पर्श जर आपल्या पायाचा झाला, आपल्या आतमध्ये असणाऱ्या श्रीकृष्णाच्या पायाचा जर झाला, तर आपल्या जीवनातील ही संकटे दूर होतील. कोणता स्पर्श आहे तो? तो पदस्पर्श आहे. कोणता? जो ध्यानातून, सत्कर्मातून झालेल्या ऊर्जेचा आहे. जे ध्यान केलं जातं, जे सत्कर्म केले जातात, यांच्यातून जी ऊर्जा निर्माण होते, या ऊर्जेचा तो पदस्पर्श आहे. याच्यातून खूप मोठी मोठी संकट निघून जातात. तसे श्रीकृष्णाच्या समोरचे गेले, वसुदेवांच्या समोरचे निघून गेले. वसुदेव गेले, यशोदा मातेच्या जवळ त्या बाळाला ठेवलं, तिच्या जवळून त्या मुलीला घेतलं. जसे गेले तसे माघारी आले. व्यवस्थित माघारी आले आणि बाळाला देवकी समोर ठेवलं. त्यानंतर ते बाळ मोठ्यानं रडायला लागलं आणि सर्व झोपलेले जे सैनिक होते ते उठून जागे झाले. बाळ जन्माला आलं, बाळ जन्माला आलं, बाळ जन्माला आलं, बाळ जन्माला आलं. मग आता काय? ही बातमी लगेच कंसापर्यंत पोहोचली. पण लक्षात ठेवा, हे जे सैनिक होते, हे सैनिकांचं कामच होतं काय? बाळ जन्माला आल्याबरोबर कंसाला बातमी देणं. पण ते बाळ जन्माला आलं आणि योग्य ठिकाणी पोहोचलंही तरी ते निद्रेत होते, झोपलेले होते. आपल्या जीवनामध्ये खूप लोक असतात आपल्यावर वॉच ठेवणारे. भरपूर लोक सांगतात आम्हाला हा व्यक्ती त्रास देतो, तो व्यक्ती त्रास देतो, शेजारीने दारामध्ये कचराच टाकला, ऑफिसमध्ये काम करणारे बॉसने आमच्यावर खूप कामाचा ताण टाकला, सोबत काम करणारे लोक तेवढा आदर देत नाहीत, सोबत राहणारे मित्र तेवढा रिस्पेक्ट देत नाहीत. हे सर्व कधी होतं माहित आहे? जर आतला श्रीकृष्ण जागृत नसेल तर. जर आतला श्रीकृष्ण जागृत असेल, तो ईश्वरी अंश जर ध्यानातून, सत्कर्मातून जर जागृत झाला, तर तुमच्या जवळचे सर्व जे लोक आहेत ते निद्रावस्थेमध्ये जातील. तुम्ही तुमचं काम पूर्ण कराल. भरपूर लोक स्वतःच्या जीवनापेक्षा इतरांच्या जीवनाकडे जास्त लक्ष देतात. स्वतःचं जे जीवन आहे ना, वसुदेवांना ज्यावेळेस ते बाळाला टोपली टाकून डोक्यावरती घेतलं, त्यावेळेस त्यांनी नाही पाहिलं सैनिक कुठे दिसतात, सैनिक माझ्यावर लक्ष देतात का. त्यांनी फक्त पाहिलं रस्ता, आणि रस्त्यावर मला कुठं पोहोचायचं आहे. तुम्हाला जर या जीवनामध्ये आनंदी जीवन जगायचं आहे, आरोग्यपूर्ण जीवन जगायचं आहे, तर तुम्हाला फक्त पाहिजे माझा रस्ता आणि मला कुठं जायचं आहे.
हा काय करतो, तो काय करतो, तो कचरा कसा टाकतो, हा टॉन्ट कसा करतो. इकडे तुम्ही त्याच वेळेस बघता ज्यावेळेस तुम्हाला तुमचा रस्ता क्लिअर नाही. इकडे तुम्ही त्याच वेळेस बघता ज्यावेळेस तुम्हाला तुमचं टार्गेट समोर नाही आहे. मला आनंदी जागा आहे. तुम्ही क्षुल्लक गोष्टीतून आनंद गोळा करताय. वसुदेवांच्या जवळ डोक्यावरती कोण होते? श्रीकृष्ण होते. त्यांना वेळ नव्हता एवढा, कोण माझ्याकडे पाहते का, कोण मला अडविल का पाहण्यासाठी. वसुदेव जाऊन श्रीकृष्णाला यशोदा मातेपर्यंत ठेवून, देवकीजवळ बाळाला दुसऱ्या मुलीला आणून ठेवपर्यंत त्यांचं कुठेही लक्ष नव्हतं. आणि त्यांच्यावर कोणाचं लक्ष नव्हतं. का तर तो श्रीकृष्ण जन्माला आला होता. आपल्या आतमध्ये जर ते श्रीकृष्ण आज या ठिकाणी जन्माला आला, आजचा हा प्रयत्नच तो आहे. आजचा हा प्रयत्नच तो आहे. जे ईश्वरी काम त्यावेळेस घडलं ते ईश्वर काम आज पुन्हा घडलं पाहिजे. आतमध्ये तो श्रीकृष्ण जन्माला आला पाहिजे. खूप संकट, खूप अडचणी अशाच निघून जातील. बातमी कंसाला लागली, कंसाला समजली, बातमी कंसापर्यंत पोहोचली, कंसाला समजली बाळ जन्माला आलेला आहे, मुलगा नाही मात्र ती मुलगी आहे. कंस म्हटले तरी घ्या, तरी हिला मला मारायचंच आहे. कंसाने ती बाळाला पकडलं, मारणार तेवढे ती हातातून निसटली आणि तिने दुर्गेचं मोठं रूप धारण केलं. आणि त्या दुर्गेने तिला सांगितलं, अरे कंसा, तुझा जो काळ आहे हा संपत आलेला आहे. कारण तुझा काळ आता जन्माला आलेला आहे आणि तो पोचला त्याला जिथं पोचायचं आहे तिथेपर्यंत. त्याला जिथं पोचायचं आहे तिथंपर्यंत तो पोचला आणि तुझा अंत आता निश्चित आहे. आतापर्यंत तर कंस काहीही करू शकला नाही. हा कंस आपल्या आतमध्ये पण आहे आणि तो तुम्हालाही वेळोवेळी, तुमच्या आतमध्ये जो श्रीकृष्ण आहे त्यालाही वेळोवेळी जन्म नाही घेऊ देणार तो. आणि जर जन्म झालाच तो लगेच त्याला ठार करण्याचा प्रयत्न करणार. कारण आतमध्ये श्रीकृष्ण आहे आणि आतमध्ये कंसही आहे. दोन्ही व्यवस्था आतमध्ये आहेत. श्रीकृष्ण काय आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. आतमध्ये असणारा ऊर्जारूपी ईश्वराचा अंश हा श्रीकृष्ण आहे. तो वाढला पाहिजे. आनंदाचा तो एक केंद्रबिंदू आहे. ऊर्जेचा तो एक केंद्रबिंदू आहे. कंस काय आहे, कंस काय आहे हळूहळू समजेल, उमजेल. प्रत्येकाला बाहेरचा कंस माहित आहे, आतला कंस समजला पाहिजे, तो जाणला पाहिजे आणि त्याला पकडून त्याचा वध केला पाहिजे. आतला कंस जो आहे तो पकडून त्याचा वध केला की आजची ही श्रीकृष्ण जन्माष्टमी खऱ्या अर्थाने गोविंदमय होईल. गोविंद खऱ्या अर्थाने आज ही श्रीकृष्ण जन्माष्टमी पूर्ण होईल. भगवंताला श्रीकृष्णांना जिथपर्यंत पोहोचले तिथपर्यंत पोहोचले. त्यानंतर कंसाने इथं सोडलेलं नाही. त्यानंतरही त्यांच्यावर त्यांनी वॉच ठेवलं, लक्ष ठेवलेलं आहे आणि वेळोवेळी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच पद्धतीने आपल्यामध्ये जर तो श्रीकृष्ण जन्मला तर तेवढ्यावर थांबणार नाही कंस. वेळोवेळी ते नष्ट करण्याचा प्रयत्न करणार. तो आनंदाचा केंद्रबिंदू जर निर्माण झाला तर वेगवेगळे कारण, वेगवेगळे विचार आपल्या मनात येणार कंस रूपाने आणि तो नष्ट करण्याचा प्रयत्न करणार. कंसाने त्याच पद्धतीने केलं. श्रीकृष्ण यशोदा मातेच्या जवळ होता, तिथे कंसाने एक राक्षसीन पाठवली. कोणती राक्षसीन? पुतना. पुतना नावाची राक्षसीन श्रीकृष्णाचा माग काढत काढत इथपर्यंत पोहोचली. एक सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. पुतना राक्षसीने काय केलं? सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि यशोदा मातेपर्यंत पोहोचली. यशोदा मातेला म्हटली, हा तुझा बाळ जो आहे कृष्णा, हा किती छान दिसतो, किती सुंदर दिसतो, किती गोड आहे, किती प्रेमळ आहे. माझी इच्छा आहे माझं स्तनातील दूध यांनी प्यावं. मी धन्य झाले, मी आनंदी झाले, मी मोक्षाला उपलब्ध झाले, माझं जीवन सार्थक झालं.
तिची ही प्रार्थना, तिची ही मागणी पाहून यशोदा माता तिला नाही म्हणू शकल्या नाहीत. यशोदा मातेनं ते बाळ दिलं तिच्या हातामध्ये. पुतनानं बाळ हातामध्ये घेतलं, बाळ हातामध्ये घेतलं आणि त्याला दूध पाजत होती. हे दूध कोणतं आहे? या दुधामध्ये विष होतं. या दुधामध्ये विष होतं जे या बाळाच्या पोटामध्ये जाऊन ते बाळाला मारणार होतं. हे कोणी पाठवलेलं आहे? कंसाने पाठवलेले आहे. आपल्या आतमध्ये पण असं वेगवेगळं विष जातं अधूनमधून अधूनमधून अधूनमधून. शेवटी श्रीकृष्ण भगवंत विषारी दूध तर सगळंच पिले, अंगातील तिच्या रक्तही ठेवलं नाही, रसही ठेवला नाही, तेही पिऊन टाकले आणि तिचा वध केला. आपल्या आतमध्ये पण काही कंस आहेत, काही कंस थोडेफार बाहेरही असू शकतात. जे तुमच्यापर्यंत बाहेर कंस नाहीयेत, जो आहे तो आतच आहे. बाहेरचे मेले सगळे कंस. बाहेरच्या कंसाचा विचार करू नका, आतला कंस. हा जो आतला कंस आहे ना, अधूनमधून ते विषारी दुधाची पुतना पाठवतो आपल्याकडे. हा विषारी दूध काय माहित आहे? हे विषारी दूध आहे द्वेष. हे द्वेष नावाचं जे विषारी दूध आहे, हे ज्यावेळेस आपल्या आतमध्ये उतरेल ना, तर ते तुमचं जीवन नष्ट करू लागेल, तुम्हाला मारून टाकेल. आनंदाचा पहिल्यांदा नाश करतो. आणि आपला आनंद कोण आहे? गोविंद. या गोविंदाचा नाश करणार, गोविंदाला मारणार कोण? द्वेष. ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल, ज्यावेळेस एखाद्या पदार्थाबद्दल, वस्तूबद्दल, प्राण्याबद्दल, एका जीवाबद्दल ज्यावेळेस द्वेष निर्माण होईल, त्यावेळेस म्हणा कंसाने पुतना पाठवलेली आहे. ही पुतना आता नष्ट करायची आहे. ही पुतना कशी नष्ट करणार तुम्ही? कळत न कळत आपण इतरांचा दोष करतो. ज्ञानापोटी अज्ञानापोटी मनामध्ये हा विचार येतो का? तर येतोच. शरीरातील विष आहे द्वेष. मग अशा वेळेस काय करायचं? काय पुतना आले समजायचं. श्रीकृष्णाने जशी तिला मारली तसं आपणही तिला मारू शकतो. द्वेष नष्ट करण्यासाठी काय करायचं? बेशुद्धीतून फक्त शुद्धीवर यायचं. होणारा द्वेष थांबवायचा आहे. सांगायचं पुतना आलेली आहे, हे दूध प्यायचं नाही. आपण या दुधाचा लाभ घ्यायचा नाही. द्वेष आला की समजायचं पुतना आली. मनामध्ये द्वेष उत्पन्न झाला की समजायचं पुतना आलेली आहे. तो दोष तिथल्या तिथं नष्ट करा. तो तिथले तिथं संपून टाका, नष्ट करा. समजा पुतना गेलेली आहे, ती पुन्हा पुन्हा येऊ शकते. द्वेष आला की पुतना आली. आपण द्वेष नष्ट जसा करेल तशी पुतना निघून गेली. तुम्हाला नाही एक दोन लोकांचं काय आवडत, नका बघू त्यांचं. मला ना ते व्यक्ती तोंड बघितलं ना असं म्हणजे असं होतं, कसं तर होतं असं सांगतात, द्वेष येतो. नको न बघू, कशाला बघतोय? तू पाहिले की पुतना येणार आहे. ज्या गोष्टी नाही त्या आवडत सोडून द्या. दुसऱ्यांचे जीवन तुम्ही का जगताय? तुमच्या मनात द्वेष निर्माण झाले की पुतना आली, ती विषारी दूध पाजणार, तुमच्या गोविंदाला नष्ट करणार. गोविंदा तुमचा जो आहे आनंद, तुमचा जो आहे गोविंद, तो नष्ट करणार. पुतना मेली, कंस काय शांत बसला नाही. कंसाने दुसरा प्रयत्न केला, शक्टासुराला पाठवलं. कंसाने दुसरा प्रयत्न काय केला? दुसरा राक्षस पाठवला, ज्याचं नाव होतं शक्टासूर. हा जो शक्टासूर आहे हा आपल्या पण आधीमध्ये येतो बर का. आपल्याही आधीमध्ये हा शक्टासूर येतो. तो कसा येतो सांगतो. शक्टासूर आला, श्रीकृष्णापर्यंत आला. त्याला समजलं पुतना माघारी आली नाही म्हणजे पुतना मेलेली आहे. आता काय झालं पुतनाचं हे पण बघू. बघितलं पुतना काय कुठे भेटले नाही. मग आता जाता जाता श्रीकृष्णाला मारू, ज्या कामगिरीसाठी ती कामगिरी पूर्ण करू आणि निघून जाऊ. श्रीकृष्णाला असं बाहेर ठेवलं होतं. पाळण्यामध्ये श्रीकृष्ण खेळत आहे. ठराविक अंतरावरती एक अशी बैलगाडी होती जुनी.
शक्टासुरामध्ये ताकदी तेवढी, शेवटी तो असुरच आहे ना, राक्षस. त्यांनी बैलगाडी जी आहे ती बैलगाडी अशी श्रीकृष्णाच्या पाळण्याकडे ढकली जोराने ताकदीने. ते येऊन पाळण्यावरती आदळणार आणि ते गोंडस बाळ नष्ट होणार. तेवढ्यात त्या श्रीकृष्णाने फक्त पाय थोडासा वरती काढला, थोडासा पाय फक्त वरती काढला आणि तो त्या बैलगाडीला स्पर्श झाला. जेवढे वेगाने ती बैलगाडी आली होती तेवढे वेगाने जाऊन ती शक्टासुरावर आदळली आणि त्यामध्ये तो शक्टासुर हा नष्ट झाला, त्याचा वध झाला, तो मृत्युमुखी पडला. आपल्या जीवनामध्ये ही कंस शक्टासुराला पाठवतो. ते शक्टासुराचं नाव काय माहितीये का? ते शक्टासुराचं नाव आहे शंका, संशय. ज्या ज्या वेळेस मनामध्ये शंका येतील, ज्या ज्या वेळेस मनामध्ये संशय येतील, त्यावेळेस समजायचं शक्टासुर येत आहे, शक्टासुर येत आहे, शक्टासुरांचं आगमन होत आहे आणि तो तुमच्यावर बैलगाडी आदळणार आहे आणि यामध्ये तुमचा गोविंद नष्ट होणार आहे. तुमच्या गोविंदाचं काय होणार आहे? पहिली गोष्ट, हा शक्टासुर तुमच्या जीवनातील, तुमच्या नातेसंबंधातील जो आनंद आहे हा नष्ट करेल. संशय पहिल्यांदा नातेसंबंध संपवतो. हजारो लोकांचे नातेसंबंध या शक्टासुराने नष्ट केलेले आहेत. कोणत्या? संशयाने आणि शंकेने. संशय एकदा आला की नातेसंबंध संपलं. मग ते पती पत्नीचं असू दे, आईचं वडिलाचं असू दे, बाळासोबत असू दे, बहिणीसोबत असू दे, भावासोबत असू दे, मैत्री असू दे, किती जरी मजबूत असेल त्यामध्ये संशय निर्माण झाला, ते नातं संपलं. आमच्याकडे भरपूर लोक येतात, भरपूर लोक येतात, ट्रीटमेंटसाठी येतात, समोर बसतात, औषध वगैरे घेतात. औषध घेतल्यानंतर मग सांगतात, डॉक्टर साहेब ह्याने फरक पडेल ना? ते फरक पडण्यासाठी दिलेला आहे ना, का आजार वाढण्यासाठी दिलेला आहे? फरक पडण्यासाठी दिलेला आहे. हा जो संशय, ही जी शंका, ह्याने मला फरक पडेल का? तो नाही पडणार फरक. आम्ही सांगतो, डॉक्टरांनी जी दिलेली, तुमचा जर विश्वास असेल त्यावरती, कोणतेही डॉक्टर असू दे जगाच्या पाठीवरती, त्यांनी जर त्यांच्यावर जर आपला विश्वास असेल व्यवस्थित आणि त्या डॉक्टरांचाही विश्वास असेल, त्यांची इच्छा असेल की माझ्यासमोर आले पेशंट ठीक व्हावा, त्यांनी माती जरी दिली आणि त्याच्यावर जर तुमचा विश्वास असेल तर त्या मातीवरती लोक ठीक होतात. आमचे एक मित्र आहेत, पंचांग पाहतात ते. त्यांनी मला एकदा प्रसंग सांगितला. मी म्हटले दुकानात बसलो होतो आणि आपलं छान एक ग्रंथ होता, तो ग्रंथ वाचत होतो. आता मी जिथं बसलो होतो तिथून पंचांग आतल्या रूम मध्ये होतं. मग मी बाहेर बसून आपला तो ग्रंथ वाचत होतो आणि ग्रंथ वाचत असताना तिथे एक 40 त्या 50 मधली एक महिला आली आणि सांगितलं, आमच्या मुलाचा या ठिकाणी असा असा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि काय केलं, काय तो तापच कमी होत नाही, मग काय करायचं आता? ह्याने आता तिथून कुठं तिथेपर्यंत उठून जायचं. मग ते पुस्तकात 1-2 ग्रंथातली पानं 1-2 उलटले आणि सांगितलं, हे नारळ घ्या, एवढे नारळ घ्या, एवढे हे घ्या, ते घ्या, ते घ्या, त्याच्यावर उतरा आणि टाकून द्या, उतरा आणि टाकून द्या म्हटले, लगेच ताप कमी होऊन जाईल. त्याने त्यांच्यावरती, त्या महिलाचा तेवढा विश्वास होता, महिलेवरती त्या बाळाचा विश्वास होता. ती घरी आली, जे सांगितले ते केलं आणि टाकलं. दुसरी सकाळी आवर्जून सांगायला आली, तुमच्याकडे पंचांग पाहिलं, जे सांगितलं ते केलं, ताप सगळा उतरून गेला, तुमच्यासारखे तुम्हीच हो म्हटले. हे कधी होऊ शकतं? ज्यावेळेस विश्वास आहे. जिथं विश्वास आहे तिथं शंकेला स्थान नाही, जिथं विश्वास आहे तिथे संशयाला स्थान नाही. तुमच्या आतमध्ये शंका निर्माण झाली, तुमच्या आतमध्ये संशय निर्माण झाला, पहिल्यांदा नातेसंबंध खराब. हॉटेल वगैरे कुठेतरी बाहेर जेवायला जातात, हे खाऊ का नको, खाऊ का नको, नको वाटते तर खाऊच नका ना. संशय घेऊन त्याच्यावरती ते अन्न खाऊ नका. हे खाऊन मला हा त्रास होईल का? होणारच आहे तो. तिथे विश्वास नाही ना, संशय आहे, येणारच आहे तो संशय, तो स्वतः येणारच आहे.
तुमचा जर विश्वास तेवढा मजबूत असेल तर तुमच्या जीवनामधला सुद्धा जो शक्तासुर आहे, जो संशयाच्या रूपाने आणि जो शंकेच्या रूपाने येतो, त्यावरती वार करण्यासाठी, त्याचा वध करण्यासाठी तुमचा विश्वास तेवढा मजबूत पाहिजे. तुमचे नातेसंबंध, तुमचे आरोग्य टिकवायचं असेल, तुमच्याकडे तेवढा विश्वास पाहिजे. झाला शक्तासुराचा बाहेरी वध झाला. आणि आत शक्तासुराचा वध करण्यासाठी काय शस्त्र पाहिजे? संशय नष्ट करणे आणि विश्वास वाढवणे. विश्वासाची शक्ती तेवढी चांगली पाहिजे. तुमचाही शक्तासुर नष्ट होतो, येतो ना आधीमध्ये येत असतो. शक्तासुर नष्ट करण्यासाठी विश्वास. शक्तासुर नष्ट झाला, त्याचाही वध झाला. आता काय करायचं? कंसाने डोक्याला हात लावला, या मुलाला एवढूसा ह्याला कसं मारू, काय करू? त्याला कोणीतरी सल्ला दिला आणि त्या पद्धतीने त्यांनी त्रिनावत नावाच्या एका मायावी राक्षसाला पाठवलं. तू जा म्हटलं, आता त्रिनावत तू जा आणि त्या श्रीकृष्णा तेवढा वध करून ये. तोही ओरडत ओरडत मोठ्या ह्याने गेला. श्रीकृष्ण मायावी राक्षस होता. जी पाहिजे ती मायेने निर्माण करू शकतो. माया काहीही निर्माण करते. तो तर मायावी राक्षस होता. त्याने एक वादळाचं रूप घेतलं. असं त्यांनी काय केलं? वादळाचं रूप घेतलं, वादळ मोठं निर्माण केलं आणि त्यासोबत श्रीकृष्णापर्यंत पोहोचला. गावातील सगळे लोक अस्ताव्यस्त इकडे तिकडे पळायला लागले. एवढं मोठं वादळ, अचानक निर्माण झालेलं वादळ पाहून भरपूर लोकांना भीती वाटायला लागली. हा जो त्रिनावत आहे, यांनी श्रीकृष्णाला असं पकडलं आणि शक्य तेवढ्या वरती 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 नेलं आणि तिथे तो त्याला मारणार. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याचे नरड दाबलं, त्याचा गळा आवळला आणि त्यामध्ये तो त्रिनावत ही मृत्युमुखी पडला. म्हणजे भगवंताच्या हातामध्ये तेवढी ताकद होते, बाहू तेवढे त्यांचे मजबूत होते, त्यांच्या बाहूमध्ये तेवढं बल होतं. आपल्या जीवनामध्ये ह्या त्रिनावत येतो अधूनमधून, आकार वाढवून येतो मोठा असा वादळासारखा. या त्रिनावतचं नाव काय माहित आहे का? आकारमय त्रिनावत. त्रिनावतला म्हणतात अहमचा त्रिनावत, अहमचा आकार. अहंकार नावाचा हा त्रिनावत आपल्या जीवनामध्ये येतो. आपल्याला खूप हवेत नेतो आणि वरून असा आदळतो की बोलायची सोय नाही. मग हा जो त्रिनावत आपल्या जीवनामध्ये अधूनमधून येतो, त्यासाठी त्याचं नरड आवळण्यासाठी, त्याचा गळा आवळण्यासाठी, या अहंकाराचा वध करण्यासाठी आपल्या बाहूमध्ये तेवढं बल पाहिजे. आपल्या बाहू एवढ्या मजबूत पाहिजेत. आपली डावी बाहू जी आहे ही आहे उपवासाची बाजू आणि उजवी आहे ही आहे मौन. जर आपल्या जीवनातील हा त्रिनावत रूपी अहंकार नष्ट करायचा असेल तर आपल्या ह्या उपवास आणि मौन ह्या बाहू मजबूत झाल्या पाहिजेत. आकारातून नष्ट होण्यासाठी, अहंकारातून नष्ट होण्यासाठी आधी या देहाच्या आकारातून तुम्ही नष्ट झाला पाहिजे. तुमचा वास हे देहापेक्षा ईश्वरापर्यंत वाढला पाहिजे, गोविंदापर्यंत वाढला पाहिजे. उपवास, उपस्थित राहणे, कुठे राहणे? वास करणे. कोणाजवळ वास करणे? गोविंदाजवळ वास करणे, ईश्वराजवळ वास करणे. यासाठी उपवास आहे. उपवासा दिवशी लोक जास्त खातात. आधी शरीराच्या आकारातून बाहेर पडणं. आता काय लोक सांगतात उपवास केल्यानंतर डोकं दुखतं, उपवास केल्यानंतर मळमळतं, हे होतं, ते होतं, ते होतं. हे त्रास कधी होतात? जेवढे तुम्ही शरीराच्या आकारात जास्त अडकून बसलेला आहात तेवढा जास्त त्रास होतो. अति खाणं हे अहंकाराचं लक्षण आहे. माझं शरीर असं ठेवायचं आहे, तसं ठेवायचं आहे, तसं ठेवायचं आहे. आणि अति बोलणं हे अहंकाराचं लक्षण आहे. अहंकार म्हणजे काय? मी श्रेष्ठ आहे हे दाखवणं. मग ते शरीरानं असेल, बोलण्यातून असेल. बोलून आपण करतो काय? अहंकारच दाखवतो ना.
माझ्याकडे हे आहे, मी तुमच्यापेक्षा या गोष्टीने श्रेष्ठ आहे, माझं हे मोठं आहे, माझं ते मोठं आहे, मी आकाराने मोठा आहे. हे बोलणं बंद करण्यासाठी मौन आणि दाखवण्यासाठी जे शरीर आहे, या शरीराच्या आकारातून बाहेर पडण्यासाठी उपवास. लंघनम परम औषधम. खूप रोग व्याधी आजार या शरीरातून नष्ट होतात उपवासाने. आणि मौनाने या मनातील विकार नष्ट होतात आणि 2 बाहू मजबूत होतात अहंकाराचा गळा आवळण्यासाठी. ह्या 2 बाहू, एक उपवास आणि एक मौन. आठवड्यातून एक उपवास तुमचा हवाच हवा. एक उपवास ठेवा. या उपवासा दिवशी खिचडी खाऊ नका, रताळे बटाटे भगर हे ते नाही. फराळ हा शब्दच नाही, तो आहे फल आहार. उपवासाला काय पाहिजे? उपवासा दिवशी लोक जातात भरपूर आवर्जून दुकानामध्ये, मॉलमध्ये आवर्जून पिशव्या भरून आणतात. अरे उपवास आहे, मग काय काय खायला नको? काय न खाणे म्हणजे उपवास आहे. काहीही न खाणं, कमी खाणं, अन्नाचा त्याग करणं, अन्न कमी करणं हे उपवास आहे. लोक आपल्याकडे उपोषण करतात, उपवास नाहीत करत. लोकांना उपोषण आणि उपवास यातला फरक समजत नाही. उपोषणाने तुम्हाला हे दैनंदिन चालले मज्जा. उपवासाने गोविंदाजवळ थांबायचं आहे, तिथे वास करायचा आहे, त्यासाठी उपवास आहे. शरीराने निरोगी राहायचं आहे, शरीरातला सगळा कचरा हा बाहेर काढायचा आहे, यासाठी उपवास आहे. उपवासा दिवशी काय खावं? उपवासा दिवशी तुम्ही खावा फळे, पाणी, लिंबू सरबत हे तुमचं ठेवा. अति आहार टाळा. कमी खाणं हे सुद्धा उपवास आहे, पण तुम्ही जे खिचडी खाता त्यातून फायदा होण्याऐवजी तोटा होतो. उपवासाचा अर्थ आहे कमी खाणं, शक्य तेवढं कमी खाणं. आणि मौन म्हणजे पूर्ण दिवस तुम्ही काय तोंडच बंद ठेवायचं नाही. अनावश्यक बोलणं टाळणं, आवश्यक तेवढंच बोलणं हे आहे शुद्ध मौन. भरपूर लोक म्हणतात आम्ही आज मौन पाळलेलं आहे आणि आतली बडबड सुरूच आहे, हातवारे सुरूच आहेत. हे सुरूच आहे. हे बंद करणं म्हणजे मौन आहे. अनावश्यक तुम्हाला एखादी गोष्ट बोलायची आहे, बोलण्याआधी विचारा स्वतःला, ही गोष्ट बोलली पाहिजेच का? उत्तर 99% नाही, मग नाही बोलायची. ही गोष्ट बोलली पाहिजेच का? 1% उत्तर येईल होय, मग तेच तेवढं बोला. बोलण्याआधी विचारा स्वतःला, ही गोष्ट बोलली पाहिजे का? नाही, नाहीतर नाही बोलायची. ही गोष्ट बोलली पाहिजे का? होय बोलायचं. हे आहे मौन. अनावश्यक बोलणं टाळणं म्हणजे अहंकारातून बाहेर पडणं आणि मौनामध्ये शक्ती आणि ताकद वाढवणं. इथून ताकद भेटते आपल्याला अहंकाराचा गळा आवळण्यासाठी, जो सहज आवळू शकता. आठवड्यातून एक उपवास आणि बऱ्यापैकी नित्यनियम जीवन जगत असताना जे अनावश्यक बोलणं आहे ते टाळलं पाहिजे. स्वतःला विचारा फक्त, बोलू का? नको तर नाही, झाला मौन. त्याचा आनंद भेटणार तुम्हाला. बडबड जशी बाहेरची बंद होती तशी आतली ही बडबड बंद झाली पाहिजे, तर तेवढ्या लवकर आकारातून बाहेर पडाल. त्रिनावत नष्ट झाला बाहेरचा, आतला कसा नष्ट करायचा हे आपण पाहिलेलं आहे. एवढ्यावरती कंस शांत नाही बसणार. खूप प्रयत्न झालेले आहेत, गोविंदाने खूप प्रयत्न हाणून पाडलेले आहेत. मोजके 1-2 प्रयत्न बघू आणि डायरेक्ट कंसाचा वध करू. आता 1 ते 2 मोजके बघू आणि डायरेक्ट कंस नष्ट करू. डायरेक्ट आज बुंदेवरतीच घाव घालू. एकदा कंस नष्ट झाला म्हणजे परत तो प्रयत्नच करणार नाही. पुढचा एक त्यांनी राक्षस पाठवला. हा जो पुढचा राक्षस होता हेच नाव आहे आघासूर. हा आघासूर जो आहे तो एका मोठ्या अजगराचं रूप घेऊन तिथं आला. मोठा अजगर हा आला ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी रोज गायी चारायला जायचे, खेळायला जायचे, त्या ठिकाणी तो येऊन बसला.
श्रीकृष्णाने त्यांची सवंगडी येण्याआधी त्यांनी मोठं असं तोंड उघडून ठेवलं आणि एवढं मोठं तोंड होतं की असं वाटायचं ही भली मोठी गुफा आहे, डोंगरातली ही भली मोठी गुफा आहे असं वाटायचं. त्यांनी तिथे तोंड उघडून ह्यांची वाट बघत बसला. ठरल्या वेळेनुसार श्रीकृष्ण त्यांचे सवंगडी सर्व आपले गायी वगैरे घेऊन त्या डोंगराच्या पायथ्याशी आले. गायी चरतायत, श्रीकृष्ण आणि त्यांचे जोडीदार खेळतायत. गायी चरतायत, श्रीकृष्ण आणि त्यांचे जोडीदार मज्जा करतायत, इकडे तिकडे फिरतायत. ठराविक ठिकाणी रोज ते सावली बनवायचे आणि त्या ठिकाणी जेवण करायचे. ह्यांना कडकडून भूक लागली. कडकडून भूक लागल्यानंतर म्हटले चला सावली बनवू आणि मस्त जेवण करू. त्यातले 2-3 मित्र म्हटले थांबा थांबा, म्हटले इथे एवढी मोठी गुफा दिसते म्हटले आणि थंड आहे, आपण या गुफेत जाऊया. आज सावली बनवायचं टळलं, आज खूप कंटाळा आलाय म्हटले, आळसे वाटतो तेवढा, मस्त गुफा आहे, थंड आहे, त्या ठिकाणी जाऊन बसू. आत गेले. श्रीकृष्ण लागले हसायला. हे काय होते त्यांच्या लक्षात नाही येत. त्यांच्यासोबत श्रीकृष्ण आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर अजगराने तोंड बंद केलं आणि त्यावेळेस सर्वांच्या लक्षात आलं ही गुफा नसून हे भलं मोठं अजगर आहे आणि आता या ठिकाणी आपला अंत होणार, आपण या ठिकाणी मरणार. निम्मे तर ते घाबरूनच ओले करून पडले. काय बेशुद्ध पडले, काय घाबरायला लागले, काय ओले करून तसेच पडले. श्रीकृष्णांच्या लक्षात आलं भगवंताने स्वतःचा आकार वाढवला. स्वतःचा आकार वाढवला. अजगराने तेवढा आकार वाढवला मोठा. श्रीकृष्णाने पुन्हा आकार वाढवला. अजगराने पुन्हा आकार वाढवला. श्रीकृष्णाने पुन्हा आकार वाढवला. अजगराने अजून मोठा आकार वाढवला. श्रीकृष्णाने एवढा मोठा आकार वाढवला की अर्जुनाचं जे शरीर होतं ते फुटलं, ते फाडलं गेलं, ते ताणलं गेलं आणि त्यातून हे सर्वजण सुखरूप बाहेर पडले. झालं. आता आघासुराचाही श्रीकृष्णाने वध केला. आपण किती सुरांचा वध करणार? आपण डायरेक्ट आता कंसाचा वध करू. भगवंतांच्या जवळ खूप वेळ होता, भगवंतांच्या जवळ खूप ऊर्जा होती, शक्ती होती, ताकद होती. त्यांनी खूप वध करत बसले. ती वेळ तेवढा दिलेला आहे. आपण आता असं करू, आपण डायरेक्ट कंसाचा वध करूया. पण त्याआधी हा आघासुर जो आपल्या जीवनामध्ये पण येतो, जो कंस वारंवार पाठवतो, त्याचा तर वध करायला पाहिजे. तो कसा करायचा हे समजलं पाहिजे. हा आघासरूपी जो मायावी अजगर आहे, राक्षस आहे, हा तुमच्या जीवनामध्ये यायला लागला की समजायचं तुम्हाला आळस वाढलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये आळस वाढला, जसा गोपाळांना आळस वाटला, आज सावली नको करायला, शारीरिक श्रम नको, अजगराच्या पोटामध्ये गेले. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला आळस आला, आज नको थोडासा व्यायाम करायला, आज योग नको, ध्यान नको, प्राणायाम नको, सकाळी चालायला नको जायला, आळस आला, आज नको वाटतंय, मूड नाही, समजायचं आघासूर येण्याची वेळ झालेली आहे. हा आघासूर तुम्हाला गिळणार आणि चारी बाजूनी संकट येणार, ज्यामध्ये शुगर असेल, बीपी असेल, थायरॉइड असेल, स्थूलत्व असेल आणि चारी बाजूनी तुम्हाला दाबून मारणार. आळस आला की समजायचं आघासूर आपल्याकडे निघालेला आहे, आघासुरांची स्वारी येत आहे. त्याच्या आधी आळस येतो. प्रत्येक राजा वगैरे येण्याआधी शंख पुकले जातात ना, आणि सांगतात हे राजे आता येत आहेत. तसं आळस काय सांगतो, आघासूर येत आहेत, आणि ती येत आहे ती सांगण्यासाठी मी आधी आलेलो आहे. आळस वाटलं की पटकन उठायचं, आळस वाटला की पटकन उठायचं. आघासूर तिथे थांबला, तुम्ही थांबलात की मग आघासूर यायला लागला. आळस नित्य नेमाने मधुमेह, शुगर असणाऱ्या लोकांनी सकाळी चालावं. जेवण करत असताना कमीत कमी जे अन्न खातो ते चावून चावून खावं. मन शांत ठेवावं. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, हा विचार मुखामध्ये घास टाकताना करावा. हे अन्न म्हणजे काय आहे? हे यज्ञ कर्मासारखं पवित्र कर्म आहे. हा भाव तुमच्या मनामध्ये ठेवून जर तुम्ही जेवण केलात, ते आहार घेतलात, तर त्यातून तुम्हाला आरोग्य भेटेल. उगीच घाई गडबड नाही करायची. अति ताण, आळस हे टाळा. यातून
थायरॉइड, स्थूलत्व आणि मधुमेह सोबत हृदयविकारांना आमंत्रण आहे. नित्यनियमाने व्यायाम पाहिजे. नाकावरती कपाळावरती एक थेंब घाम येईपर्यंत जरी व्यायाम केला तरी आघासूर तुमच्यापासून दूर राहील. शुगर, बीपी, थायरॉइड तुमच्यापासून दूर राहतील. स्थूलत्व तुमच्या जवळ येणार नाही. आणि जो अहंकार नष्ट करण्यासाठी जे एक उपाय आहे उपवास, हा जर नियमित केला तर त्या उपायाने हे सर्वच नष्ट होतील. नित्य नियमाने उपवास हा खूप गरजेचा आहे. प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला महत्त्व दिलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये चातुर्मास, या चातुर्मासामध्ये सर्व उपवास आलेले आहेत. मुस्लिम धर्मामध्ये रोजा आहेत. प्रत्येक धर्मामध्ये या उपवासाला महत्त्व दिलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये उपवास आहे, शीख धर्मामध्ये उपवास आहे. प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला महत्त्व दिलेलं आहे. का? तरी आकारातून निराकाराकडे घेऊन जातं तुम्हाला. शरीरातले रोग व्याधी हे नष्ट करतं. आणि मोजकेच आपण हे कंसाने पाठवलेले जे राक्षस होते यांना नष्ट करून आता आपण डायरेक्ट कंसाचा वध करू. हा कंस कोण आहे त्याला शोधलं पाहिजे आधी. हा कंस कोण आहे? हा कंस आपल्या आतमध्येच आहे. तो लपून बसलेला आहे. कळत न कळत आपल्याला समजत नाही. हा वेषांतर करू शकतो. हा कंस कसा ओळखावा, हा कंस कसा याचा वध करावा. कंस ह्याच्या आधी फोड करा. क म्हणजे क आणि वंश. कंस जे कठोर, क्रूर असे संस्कार झालेले आहेत आपल्यावरती, हे संस्कार आधी नष्ट केले पाहिजे. कुसंस्कार, कुकर्म, कर्मच्या पुढे काय झालेलं आहे? क, कुकर्म. तसे आपल्यातले कुसंस्कार जे आहेत, हे कुसंस्कार जर आपल्यातले नष्ट झाले, हे कुसंस्कार हे आपल्यात आल्यामुळे, आपल्यात वाढल्यामुळे जे इतर मनावरती होतात संस्कार, यातून ज्या होणाऱ्या कृती आहेत त्या कृती कुकृती होतात. का? तर कुसंस्कार आहेत. मग कुकृती कशा असू शकतील? इतरांना नाहक त्रास देणे, जे कंस करायचा. आपल्या स्वार्थापोटी इतरांचं नुकसान करणे, जो कंस करायचा. स्वतःमध्ये आळस वाढणं, व्यायाम करायला नाही, जो आघासूर येण्याच्या लक्षण आहे. हे जे आपण आता पाहिलेले जे लोक आहेत, हे जे राक्षस आहेत, पुतना आहे, जी द्वेष आला की समजायचं हे कुसंस्कार आहे. शकटासूर आला की समजायचा हा कुसंस्कार आहे. संशय आला की समजायचा हा कुसंस्कार आहे. शंका आली की समजायचा हा कुसंस्कार आहे. अहंकार आला की समजायचा हा कुसंस्कार आहे. आळस आला की समजा हा कुसंस्कार आहे. याचा जर तिथल्या तिथे बंदोबस्त केला तर खऱ्या अर्थाने कंसाचा वध जिथल्या तिथे व्यवस्थित होतो. कंस तुम्ही नष्ट केला की जे राक्षस तू पाठवतो ते राक्षसी नष्ट होतील. आणि खऱ्या अर्थाने जर आज हा कंस कसा नष्ट करावा, याचा कसा वध करावा हे जर समजलं तर आजचा हा सत्संग, हा संघ, हा सर्व कार्यक्रम खऱ्या अर्थाने सार्थक होईल. आणि बाहेरच्या जन्माष्टमीसोबत आपल्या आतील खरी कृष्ण जन्माष्टमी, गोविंद जन्माष्टमी ही गोविंदमय होईल, आनंदीमय होईल. त्यातून तुम्ही निरोगी आनंदी जीवन इथून पुढचं जगा. जसं कंसाच्या वधानंतर माता देवकी आणि वसुदेव हे मुक्त झाले, तसं आतल्या तुमच्या कंसाच्या वधानंतर तुमचा जो आनंदमय गोविंदमय जे जीवन आहे ते मुक्त होईल. स्वतंत्र जीवन जगा. त्यासाठी आधी कंसाला नष्ट करायचं आहे. तरच ही खऱ्या अर्थाने आजची श्रीकृष्ण गोकुळाष्टमी आतून पूर्ण होईल. असंच आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. आज या ठिकाणी आपण जी सर्वांनी इथं येऊन सेवा करण्याची संधी दिलीत, ह्या गोकुळाष्टमी निमित्त चर्चा करण्याची संधी दिलीत. गोकुळाष्टमी खऱ्या अर्थाने आपली स्वतः मी करून घेतलेली आणि माझी स्वतःची स्वतः झालेली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.